नमस्कार मित्रांनो. महाजिंको मध्ये ज्या जागा निघाल्या होत्या लॅब केमिस्ट आणि ज्युनियर लॅब केमिस्ट, त्यासाठी नवीन जे काही सिलेबस आहे, अपडेटेड सिलेबस तो आला आहे. तर जे आधीच्या व्हिडिओवर जे सांगितलं होतं की एक्झाम पॅटर्न कसा राहील, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजवर 60 क्वेश्चन आणि 60 क्वेश्चन असणार आहे, बाकीच्या रिझनिंग, मॅथ, मराठी, इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर. ठीक आहे. आणि ज्यामध्ये मी आधी सांगितलं होतं की 60 क्वेश्चन हे केमिस्ट्रीसाठी असणार आहेत आणि एक क्वेश्चन 2 मार्कसाठी. ठीक आहे. म्हणजे 60 क्वेश्चन इंटू 2 म्हणजे 120 मार्कसाठी आपली काय विचारणार आहे ते केमिस्ट्री, आणि 60 मार्क्ससाठी बाकी अदर जे काय असणार आहे ते मराठी, इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ठीक आहे. तर आता आपण बघूयात अपडेटेड सिलेबस. हे जे काही एक्झाम पॅटर्न आहे तो सेमच आहे, जो की याच्या आधी झाला होता तो. तर अपडेटेड सिलेबस बघूत आपण. ठीक आहे. तर चला आपण आता वळूयात सिलेबस कडे. तर ज्युनियर केमिस्ट साठी जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी 100% ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री असणार आहे. म्हणजे 120 मार्कासाठी जे असणार आहे ती केमिस्ट्री असणार आहे. कुठली? तर BSc म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल असणार आहे. ठीक आहे. पण त्यामध्ये पण ज्याचं एक्झामचं जे लेवल आहे ते इतकं टफ नसणार आहे, नाही आहे की जितकं आपण सेट, नेट या गेटसाठी बघितलं आहे. तर याच्यावरती काय ते बेसिक क्वेश्चन विचारणार आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही 11वी-12वीचे जरी NCERT जरी फॉलो केलं तरी बी चांगल्या प्रकारे तुम्ही मार्क्स घेऊ शकता. नंतर दुसरी जी पोस्ट आहे ती असिस्टंट केमिस्ट, ज्याच्यामध्ये 75% म्हणजे 120चे जर 75% जर केलं तर किती होईल मग? 30 मार्क, 30 आणि 30 60 90 मार्कासाठी काय विचारणार आहेत ते आपली केमिस्ट्री विचारणार आहेत. आणि 30 मार्क्ससाठी काय विचारणार आहेत ते पॉवर प्लांट केमिस्ट्री. म्हणजे 30x4, ऑर्गॅनिक 30, इनऑर्गॅनिक 30, फिजिकल 30, 90 मार्क्स आणि 30 मार्क्स काय असणार आहेत TPS केमिस्ट्री. अशी काय असणार आहे टोटल 120 मार्क्ससाठी ते केमिस्ट्री विचारणार आहेत. कशासाठी? असिस्टंट केमिस्टसाठी. आणि ज्याच्यामध्ये 120 मार्क्ससाठी केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल आणि TPS केमिस्ट्री, प्लस जे काही 60 मार्क्स आहेत त्यासाठी ते विचारणार आहेत इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक, ज्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, आणि रिझनिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण डिटेल सिलेबस बघूयात. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये त्यांनी क्वांटमवर जास्त भर दिलाय. क्वांटम केमिस्ट्री, नंतर आहे केमिकल थर्मोडायनॅमिक. तर आपण जनरली म्हणतो की जी काही आपली केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री, त्याची जे काही जीव आहे क्वांटम केमिस्ट्री आणि थर्मोडायनॅमिक आहे. नंतर कन्सेप्ट ऑफ कॅटॅलिसिस त्याने ऍड केलंय. आणि पॉलिमर केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट अँड देअर डिटर्मिनेशन्स, कायनेटिक्स ऑफ चेन पॉलिमरायझेशन, ज्यामध्ये कायनेटिक विचारणार आहेत, कसा रेट असणार आहे त्याचं वगैरे. ठीक आहे. नंतर सॉलिड्स केमिस्ट्री पण त्यांनी दिलेलं आहे. तर जे काही आपला सेट नेट गेटसाठी आपण सिलेबस यूज करतो फिजिकल केमिस्ट्रीचा, तर त्याच्यामधून फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्यांनी दिलं नाहीये, आणि केमिकल कायनेटिक्स आहे ते पण यांनी डायरेक्टली शो नाही केलंय. पण तुम्ही जर इथं बघितलं की कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, इंटर मॉलिक्युलर कोलिजन्स अँड केमिकल कायनेटिक्स, म्हणजे याच्यामध्ये ते केमिकल कायनेटिक्स पण विचारू शकतात. म्हणजे जो काही सेट नेट आणि गेटसाठी फिजिकल केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे डायरेक्टली असं स्किप केलं सारखं असं आहे, आणि केमिकल कायनेटिक त्यांनी डायरेक्टली नाही दिलं पण इथं दिलं. ठीक आहे. म्हणजे बाकी जो सिलेबस आहे तो सेम आहे. नंतर आपण पुढे येऊयात इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. तर याच्यामध्ये केमिकल पिरियोडिसिटी, स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग इन होमो अँड हेटेरो न्यूक्लिअर मॉलिक्युल्स इन्क्लुडिंग शेप्स ऑफ मॉलिक्युल. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेसेस, त्याच्यामध्ये सिंपल ऍसिड, लेविस ऍसिड, ब्रॉन्स्टेड, नंतर अरेनियस, ते नाही, त्याच्या व्यतिरिक्त जे असतात की अमोनिया, नंतर कंजुगेट ऍसिड, कंजुगेट बेस, आणि त्याच्या बेसिसवर जे काही कॉमन आयन इफेक्ट आहे तर त्या लेवलची ते ऍसिड बेस केमिस्ट्री विचारणार आहेत. नंतर मेन ब्लॉक एलिमेंट्सवर पण विचारणार आहेत. ज्याच्यामध्ये आपण नेट सेटसाठी आपण त्याला काय म्हणतो की मेन ग्रुप एलिमेंट्स किंवा P ब्लॉक एलिमेंट सुद्धा आपण याला असं म्हणतो. ठीक आहे.
तर केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तर अशी कुठली एक्झाम नाही ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीवर क्वेश्चन विचारत नाहीत. नंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट, स्पेक्ट्रल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे एफ्लॉक, आणि ऑर्गॅनोमेटलिक कंपाऊंड्स जे की आपण म्हणतो की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी महत्वाचे टॉपिक ऑर्गॅनोमेटॅलिक आणि कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, आणि प्लस मध्ये बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री करतो. पण त्यांनी यावेळेस काय केलंय, बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ते कम्प्लिटली स्किप केलंय. सिलेबस मध्ये त्यांनी कुठेही डायरेक्टली दिलेलं नाहीये की बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं. ओके, बाकी जो सिलेबस आहे तो सेम सेट नेट गेट साठीच आहे. नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सुद्धा त्यांनी फक्त बायो ऑर्गॅनिक आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की बायोमॉलिक्युल्स आणि नॅचरल प्रोडक्ट तेवढं फक्त स्किप केलंय, आणि बाकी जो आहे सिलेबस तो सेम नेट सेट गेटचा आहे. ठीक आहे. आणि प्लस मध्ये त्यांनी अनालिटिकल केमिस्ट्री हे वेगळं आणि हायलाइट करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक साठी म्हणतो की जीसी असेल, HPLC असेल, गॅस क्रोमॅटोग्राफी असेल, लिक्विड क्रोमॅटोग्राफी असेल, आणि थर्मोग्रामेट्रिक अनालिसिस आणि थर्मल मेथड्स हे पण थोडासा एक्स्ट्रा सिलेबस आहे जो की तुम्हाला सेट नेट गेट व्यतिरिक्त करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा अनालिटिकल अँड स्टॅटिस्टिकल टूल्स युज्ड इन अनालिसिस ऑफ केमिकल पॅरामीटर्स हा पण पूर्ण अनालिटिकलचा पार्ट आहे. नंतर आपण म्हणतो स्पेक्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी, इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी आणि मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी असतं. तर जनरली आपण काय बघतो की IR, रमन हे जे दोन स्पेक्ट्रोस्कोपी आहेत ते आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये सेट नेट गेटसाठी आपण अभ्यास करतो. ठीक आहे. तर NMR, UV आणि मास जे आहे आपण ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये इन्क्लूड करतो, आणि बाकी EPR आणि मॉसबर हे इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी, आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, त्याच्यामध्ये सेम स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, नंतर ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हे विचारणार आहेत. म्हणजे जे काही ते ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल मध्ये जे काही स्पेक्ट्रोस्कोपी त्यांनी ते वेगळं डिनोट केलंय. पण हे वेगळं असं काही नाही, जे की आपण सेट नेटसाठी किंवा MSc मध्ये जे काही स्टडी केलंय तेच सेम टू सेम सिलेबस आहे. आणि इथं न्यूक्लिअर केमिस्ट्री सुद्धा त्यांनी वेगळा सिलेबस असा दिलाय. आणि नंतर इथं तुम्ही बघू शकता की रेडिएशन्स जसे की IR असेल, मायक्रोवेव्ह असेल, UV विजिबल असेल, आणि त्याचे ऍप्लिकेशन्स कोणत्या इन्स्ट्रुमेंटसाठी मध्ये ते आपण यूज करतो. जसं की IR रेडिएशन तुम्हाला माहित आहे की IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये यूज करतो आपण फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करण्यासाठी. मायक्रोवेव्ह जे की आपण रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बघतो, आणि UV विजिबल आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत ट्रान्झिशन तिथं पण आपण विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा थोडाफार यूज करतो, आणि मेनली हे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण EV स्पेक्ट्रोस्कोपी शिकलेलो आहे. आणि त्याचे ऍप्लिकेशन की ही जी काही रेडिएशन आहे ती कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये यूज करतात आणि कशासाठी करतात, म्हणजे तशी ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त जे काही आपण 75% म्हणलो की ते आपला सिलेबस असणार आहे, पण ह्या व्यतिरिक्त त्याने 25% फक्त असिस्टंट केमिस्ट, नॉट ज्युनियर केमिस्ट इन्क्लूड केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की TPS केमिस्ट्री जर म्हणलं तर आपण मग आपल्या डोळ्यासमोर थर्मल पॉवर प्लांट आला पाहिजे. आणि थर्मल पॉवर प्लांट मध्ये जनरली काय असतं माहिती का, दोनच महत्वाचे टॉपिक असतात. एक असते कोल केमिस्ट्री आणि दुसरं आहे वॉटर केमिस्ट्री. कोल केमिस्ट्री जी काही एनर्जी सोर्स म्हणून आपण यूज करतो, आणि बाकी जे काही वॉटर आहे ते आपण एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी आपण यूज करतो. तर याच्यामध्ये काय करायचं माहिती का, इतका मोठा सिलेबस दिलाय त्यांनी, पण इतका मोठा सिलेबस डायरेक्टली न बघता आपण डायरेक्ट म्हणू शकतो की वॉटर केमिस्ट्री आणि कोल केमिस्ट्री हे दोनच मेन टॉपिक आहेत जे की TPS केमिस्ट्री मध्ये त्यांनी दिलेला आहे. पण हा सिलेबस बाकीच्यांसाठी नवीन आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, एकदम डीप टॉपिक वाईज दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की जनरल वॉटर केमिस्ट्री, त्याच्यामध्ये त्यांनी डिफरंट टॉपिक्स दिलेत, एकदम डीप मध्ये दिलेत. नंतर जनरल वॉटर केमिस्ट्री आणि कुलिंग वॉटर केमिस्ट्री, जे काही TPS केमिस्ट्री थर्मल पॉवर प्लांट मध्ये जे काही स्ट्रीम मधून जे वॉटर आले त्या वॉटरला थंड करण्यासाठी दुसरं एक असतं कुलिंग वॉटर, ते वेगळं फ्लो करून जे काही स्ट्रीमचं वॉटर आहे ते यूज झाल्याच्या नंतर त्याला कूल करतात, तर त्याची केमिस्ट्री. नंतर बॉयलर वॉटर केमिस्ट्री, जे की बॉइलिंग ट्यूब्स मध्ये जे यूज केली जाते वॉटर त्याची केमिस्ट्री. आणि हे कोल तर मी सांगितलं ऑलरेडी. आणि एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री,
आणि अदर टॉपिक्स मध्ये पण त्यांनी काही टॉपिक्स दिलेत. म्हणजे काय याच्यामध्ये 3 आपण डिव्हायडेशन करू शकतो मेन टॉपिकचं. पहिलं आहे कोल्ड केमिस्ट्री, एनर्जी सोर्स, दुसरा आहे वॉटर एनर्जी ट्रान्सफरिंग सोर्स आणि तिसरा आहे एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. म्हणजे आपण इतकं सगळं काय करतोय तर एन्व्हायरमेंटसाठी ते किती युजफुल आहे किंवा किती हार्मफुल आहे तर ते सुद्धा माहिती पाहिजे म्हणून ते टॉपिक्स त्यांनी एकदम डिटेल्स मध्ये दिलेले आहेत. तर ठीक आहे. तर हा झाला त्याचा सिलेबस. तर चला मित्रांनो, तुम्हा सर्वांना या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि अजून वेळ गेलेली नाही आहे. मे बी कदाचित एक्झाम जून किंवा जूनच्या एंडिंगच्या वीकमध्ये, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल असं सगळे म्हणताय. तर चला, ऑल द बेस्ट. थँक्यू.